कुठल्या पक्षाला अध्यक्ष, कोणाला उपाध्यक्ष, समित्या या सगळ्या त्यांच्या संदर्भात चर्चा झाली आणि मला असं वाटतं येणारी तारीख घोषित झाल्यानंतर त्या संदर्भातला तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते विशेषतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संदर्भात योग्य निर्णय घेतील. सर, निकाल ज्या दिवशी लागले जिल्हा परिषदेचे त्या दिवशी पहिल्या दिवशी सुनील तटकरे असं म्हणाले की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची निवडणूक पूर्व युती होती, त्यामुळे आम्हाला कोणाला सोबत घ्यायची गरज पडेल असं वाटत नाही. आता त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे, पण शेवटी महायुती धर्म सगळेजण पाळला पाहिजे किंवा सरकारमध्ये आपण एकत्र आहोत, केंद्र असेल राज्य असेल. आणि तटकरे साहेब तर केंद्रामध्ये आज त्या ठिकाणी खासदार आहेत, त्यांची मुलगी या ठिकाणी मंत्री आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं जरी भावनेच्या भरात किंवा लोकांमध्ये ते बोलले असले तरी शेवटी वरिष्ठ लेवलला या संदर्भातली योग्य निर्णय होऊन मला असं वाटतं त्यांचं मतपरिवर्तन नक्की होईल. राष्ट्रवादीला देखील आपण सोबत घेणार महायुती धर्माप्रमाणे. नाही, आता सरकारमध्ये एकत्र आहोत त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकत्र आलंच पाहिजे. का जनतेची सेवा करण्यासाठी जे काय सदस्य निवडून गेलेत त्या पद्धतीने सगळ्यांनीच एकत्र येऊन जनतेची प्रामाणिक सेवा केली पाहिजे. कारण शेवटी येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये महायुती धर्माकडून जर पुढे जायचं असेल तर जिल्हा परिषदेला सगळ्यांनी एकत्र येऊन जनतेची सेवा केली पाहिजे असं सगळ्यांचंच मत आहे. राष्ट्रवादीचा कल सर भाजपसोबत जाण्याचा आहे, कुठेतरी आपल्या पक्षाला बाजूला ठेवण्याचा आहे. नाही ना, आता कोणाचा कल कुठे आहे त्याचा आमचाही कल बीजेपीवर जाण्याचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी राजकारणात होत राहतात आणि सत्तेचं समीकरण ज्या पद्धतीने समोर येईल त्याला सामोरं जात असताना मला असं वाटतं महायुती धर्म सगळेच लोक पाळतील. कारण शेवटी येणाऱ्या ग्रामपंचायत असतील, पुढची येणारी लोकसभा, विधानसभा हे जर सगळं आपण बघितलं तर जिल्हा परिषद हे महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे या निवडणूक प्रक्रियेमध्ये महायुती धर्म पाळून नक्की पुढे जातील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.